नमस्कार मंडळी, आज जेवणामध्ये बनवत आहे आलू पराठे। त्यासाठी मी इथे बघा बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे। सगळी जी तयारी आहे ना ती करून घेतली, कढीपत्ता वगैरे। आणि यासोबत खाण्यासाठी चटणी जी बनवणार आहे टोमॅटोची, त्याच्यासाठी ह्या लाल मिरच्या मी भिजत घातलेल्या आहेत। पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि आता इथे बटाट्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे कढीपत्ता, मिरची, लसूण, जिरी, मोहरी, हळद, मीठ हे सगळं घालून मी परतून घेतलेलं आहे बटाटा। आणि चटणी बनवण्यासाठी टोमॅटो 2 भाजून घेतले असे गॅसवरती। वांगी पण तुम्ही अशा पद्धतीने भाजू शकता। इथे बघा बटाटा आपला रेडी झालाय, बटाट्याची भाजी जी आपल्याला पराठ्यासाठी वापरायची। टोमॅटो जरासा दुसऱ्या बाजूने पण भाजून घेतला आणि वरची ही साल जी आहे ना ती नंतर आपण काढायची आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटच लागतात याला भाजून घेण्यासाठी। आता ही साल जसं आपण वांग्याचे काढतो ना साल भरीत बनवताना, तशा पद्धतीने ही साल काढून घ्यायची, कट करून घ्यायचा आहे टोमॅटो आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर याच्यात काय काय टाकायचं तुम्हाला दाखवते। लसूण टाकलेला आहे, अद्रक टाकलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि ज्या मिरच्या आपण भिजत घातल्या होत्या ना त्या आपण याच्यात ॲड केल्या आणि आता हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे। आता आलू पराठ्यासोबत खायला ही चटणी रेडी झालेली आहे आणि दह्यासोबत पण तुम्ही आलू पराठे खाऊ शकता, पण आज मी थोडंसं वेगळं काहीतरी करावं म्हणून ही चटणी बनवलेली आहे। तर बघा छान असा पराठा आणि टोमॅटोची चटणी असा आजचा नाश्ता होता। आज सकाळी सकाळी मी एक उद्योग केलेला आहे, ते तुम्हाला दाखवते। बघा हा माठ आहे, मी 2 वर्षांपासून याला वापरत होते, तर तो माझ्याकडून आज फुटला। तर हे माझ्याकडून नुकसान आज झालेलं आहे। सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे इतक्यात काही मी नवीन माठ लगेच घेणार नाही। पण उन्हाळ्याच्या आधी मात्र माठ घ्यावा लागेल, कारण आम्ही फ्रीजमधलं पाणी पित नाही। माठातलं पाणीच खूप थंड असतं ना, त्यामुळे मग फ्रीजचं पाणी वापरत नाही। आज माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी अळूवडी दिली होती। ती गावी गेली होती ना, अळूची पानं आणली होती, तर ते पानं देण्याऐवजी तिने अळूवडी मला बनवूनच दिली आणि खूप छान झाल्या होत्या अळूवड्या। तर ह्या काढून ठेवते, टिश्यू पेपरमध्ये बांधून तिने दिलं होतं। तर आता मग काढून घेतलं आणि खरंच आता असं मला वाटलं की मी इथेच संपवते की काय। माझे काही ब्लाउज आहेत ना ते मला स्टिच करून घ्यायचे, पण मला टेलरच चांगला भेटत नाही। 1-2 ठिकाणी टाकले, त्यांनी बिघडवून ठेवले। आता ह्या चांगल्या ज्या साड्या आहेत ना त्यांना म्हणजे चांगल्या ठिकाणीच द्यावं असं मला वाटतं, त्यामुळे मी हे कधीपासूनचे ब्लाउज ठेवलेत। तर मला चांगला टेलर काही भेटला नाही अजून, जेव्हा भेटेल तेव्हाच मी हे स्टिच करून घेईन। आणि यामुळेच ना मला बऱ्याचदा असं वाटतं की रेडीमेड ब्लाउजच घ्यावेत, पण ते ना मॅच होत नाहीत ना प्रत्येकच साडीवर। त्यामुळे काही ब्लाउज स्टिच पण करून घ्यावे लागतात, पण ते काही वेळेवर मिळत नाहीत आणि हवे तसे पण मिळत नाही। तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।